नमस्कार मंडळी. इराण इस्रायल युद्धाचे वारे पुन्हा एकदा जोरात वाहू लागलेत. पण याचा सर्वात मोठा फटका कुणाला बसतोय? भारताला. कारण इंधन महाग झालंय, बाजार अस्थिर झालाय, ट्रेड थांबवू लागलाय. युद्धाचं मूळ. इराणने नुकतंच तेल अविव स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला. पण आश्चर्य असं झालं म्हणजे की इस्रायलचा शेअर बाजार 52 आठवड्याचा उच्चांकावर पोहोचतो. म्हणजे यावरून असं समजतं की इस्रायली लोकांचा माइंडसेट किती पॉवरफुल आहे. म्हणजे त्यांच्या शेअर मार्केटवर च्या बिल्डिंगवर हल्ला झाला तरी ते डगमगत नाहीत. जसं भारतात की जरा काही झालं तर आपलं शेअर मार्केट लगेच खाली येतो. हे फक्त बाजारातील मनोवृत्तीच नाही तर रणनीती त्यांचीही उदाहरणं आहे. आपण इस्रायल लोकांकडून शिकलं पाहिजे. भारतीयांनी. भारतावर थेट परिणाम. भारताचा सेन्सेक्स 83 अंकांनी घसरला आणि निफ्टी 19 अंकांनी. अडानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांना जबरदस्त फटका. पण मारुती टायटनने बाजारात काही स्थिरता राखली. कोणते शेअर्स प्रभावित झाले? डिफेन्स आधी वाढ, नंतर गडगड. फार्मा, सन फार्मा, सिप्ला यांची इस्रायलची भागीदारी असल्यामुळे एनर्जी आणि तेल कंपन्या BPCL, HPCL, IOCवर दबाव आहे. आणि FMCG आणि लॉजिस्टिक्स. कच्च्या मालाची किंमत वाढली, उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. भारत, इराण, इस्रायल व्यापार. इराणकडे बासमती तांदळाचा सर्वाधिक निर्यात करणारा देश आणि इस्रायलसोबत टेक्नॉलॉजी, डिफेन्स, फार्मामध्ये सहकार्य भारताचा आहे. आणि हा व्यापार थांबला तर अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो. क्रूड ऑइल आणि महागाई. ब्रेड क्रूड 7% वाढले. भारताच्या आयात खर्चात झपाट्याने वाढ होऊ शकते. रुपयाची घसरण, आयात आणखी महाग आणि भारतात याचा महागाई वाढू शकते. ब्रेड क्रूड म्हणजे हे कच्चं तेल आहे. ते भारतामध्ये येऊन ते रिफायनर होऊन ओरिजिनल सर्वांकडे सप्लाय केला जातो. भविष्याचा मार्ग. अमेरिका युद्धात उतरतं का? हॉर्मुझ चॅनेल बंद झाल्यास तेल संकट. शांततामय तोडगा निघाल्यास बाजाराला दिलासा. मंडळी, इराण इस्रायल संघर्ष आता फक्त लष्करी नाही तर आर्थिक बाजारातही लढाई बनली आहे. भारताला याचे चटके बसतात पण संधीही निर्माण होतात. जग बदलते आणि गुंतवणूकदारांनी सजग राहिले पाहिजे. तुमचं मत काय? बाजार अजून गडगडेल का? खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि पुढील अपडेट्ससाठी मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.